राज्यात अविवाहित तरुणांची संख्या लक्षणीय असून लग्नासाठी मुलगी मिळणे कठीण होऊन बसले आहे। याचा गैरफायदा उचलत तरुणांना लग्नाचे आमिष दाखवत लग्नाचा बनाव करून पैसे उकळले जात आहे। यात अनेक टोळ्या सक्रिय आहेत। अशातच अविवाहित तरुणांना लग्नाचे आमिष दाखवून लाखो रुपये उकळणाऱ्या एका हाय प्रोफाईल टोळीचा कोपरगाव तालुका पोलिसांनी पर्दाफाश केला आहे। तालुक्यातील माहेगाव येथील एका तरुणाला जालना येथील एका बनावट नवरी सोबत लग्न लावून देत या टोळीने त्यांच्याकडून तब्बल 2.25 लाख रुपये उकळले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। लग्नाच्या पहिल्याच रात्री पहाटे नवरीने पळ काढल्याने तरुणाला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले। या प्रकरणी बनावट नवरीसह 5 आरोपींविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य आरोपी महिलेला पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील माहेगाव येथील एका अविवाहित तरुणाला लग्नासाठी मध्यस्थांमार्फत एक तरुणी दाखवण्यात आली। 8 ते 11 ऑक्टोबर दरम्यान चर्चा आणि हे लग्न पार पडले आणि तरुणाकडून मध्यस्थांनी 2.25 लाख रुपये घेतले। मात्र लग्नाच्या पहिल्याच रात्री पहाटेच्या सुमारास नवरी घरातून पसार झाली। सकाळी फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुण आणि त्याच्या कुटुंबियांनी मध्यस्थांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण संपर्क होऊ शकला नाही। अखेर तरुणाने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली। दरम्यान सदर छत्रपती संभाजीनगर येथील आरोपी महिला ज्योती राजू गायकवाड ही 16 ऑक्टोबर रोजी कोपरगावात येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली। कोपरगाव तालुका पोलिसांनी सापळा रचून मोठ्या शिताफीने ज्योती राजू गायकवाड हिला ताब्यात घेतले। याच रात्री तिच्यासह बनावट नवरी आणि 3 पुरुष साथीदारांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपी महिलेला न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। गंभीर गुन्ह्याचा पुढील तपास कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक वैशाली मुकणे करीत आहेत। इतर फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत। राज्यात मोठ्या प्रमाणात बनावट नवरी उभी करून अनेक तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त झाल्याच्या हजारो घटना समोर येत असल्याने तरुणांनी व त्यांच्या पालकांनी सावधानता बाळगणे गरजेचे असून आपली फसवणूक होणार नाही याकडे लक्ष देणे गरजेचे बनले आहे। कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील सजाने, कोपरगाव। कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये राहणारे फिर्यादी यांचे लग्न करण्यासाठी त्यांनी त्यांच्या मित्राला सांगितलेले होते। तर त्यांनी त्याच्या मित्राने त्याला सांगितलेलं होतं की माझी एक नातेवाईक आहे, ती आपण पाहू आणि जर पुढे योग जुळून आले तर त्याचा विवाह करून टाकू। अशा प्रकारे फिर्यादीला सांगितल्यानंतर फिर्यादी यांना त्याच्या मित्राने एक संभाजीनगर येथील ज्योती राजू गायकवाड यांच्याकडे यांची पुतणी हिचं लग्न करायचं आहे असं सांगून तिला दाखवले आणि त्याच दिवशी ती सदर मुलगी पसंत पडल्याने यांनी आर्थिक व्यवहार केलेला होता। 2,30,000 रुपये त्यांनी ऑनलाईन टाकलेले होते ज्योती गायकवाड यांच्या फोन पे वरती आणि अशा प्रकारे ही सदरची रक्कम टाकल्यावरती त्यांनी दुसऱ्या दिवशी लग्न केलं आणि लग्न झाल्यावरती मुलगी ज्या दिवशी घरी आली त्याच दिवशी रात्री तिने काहीतरी नाटक करून बनाव करून ती रातोरात घरातून पळून गेली। अशा प्रकारच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन कोपरगाव तालुका येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि यातील आरोपी ज्योती राजू गायकवाड ही राहणार छत्रपती संभाजीनगर येथील आहे। तर तिला आपण ताब्यात घेतलेला आहे, तिला अटक करण्यात आलेली आहे आणि तिचा आता मान्य न्यायालयात हजर केले असता तिचा 3 दिवसांचा पोलीस कोठडी रिमांड मंजूर करण्यात आलेला आहे। पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक वैशाली मुकणे या करत आहेत आणि त्याचबरोबर इतर 3 ते 4 आरोपी यांनी तिला सहकार्य केले असल्याचे निष्पन्न झालेले आहे। सदर आरोपितांची नावं निष्पन्न करून त्यांना गुन्ह्यात अटक करीत आहोत। सदर महिलेला कुठून ताब्यात घेण्यात आले आहे? सदरची महिला ही काल दिनांक 16/10/2025 रोजी कोपरगाव येथेच एका ठिकाणी येणार असल्याची गोपनीय बातमी आपल्याला मिळालेली होती। त्याद्वारे आपण तिथं पथकासह सापळा रचून तिला आपण ताब्यात घेतलेला आहे। तर कोणत्या कलमांवर गुन्हा दाखल? सदरचा गुन्हा हा भारतीय न्याय संहिता कलम 318(4), 316(2) आणि 3(5) याप्रमाणे दाखल आहे। काय आव्हान तुम्ही करणार सर? कारण आपण जर बघितलं तर अनेक ठिकाणी अशा फसवणुकीच्या घटना घडत आहे, जे तरुण विवाहाचे बाकी आहे त्यांना फसवलं जातं, असं टार्गेट केलं जातं। सध्याची सद्यस्थिती पाहता
तरुणांना लग्नासाठी योग्य अशा मुली मिळणं फार दुर्मिळ झालेलं आहे. त्यामुळं तरुण मंडळी किंवा त्याचे घरचे नातेवाईक असतील हे प्रलोभनाला बळी पडतात. कोणतीही खातरजमा न करता ते जे मिळेल ती मुलगी आर्थिक व्यवहार करून किंवा जे काही पैसे देऊन लग्न करण्यासाठी तयार होतात. तर कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या वतीने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की अशा कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नका. तुम्हाला जे काही विवाह करायचा असेल त्या मुलीची, तिच्या नातेवाईकांची, तिच्या घराची पूर्णपणे खात्री करा आणि मगच पुढील तुमचा निर्णय घ्या. आणि त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार करू नका.